शेवटची कमेंट. प्रश्न आहे सर्वात महत्वाचा की शासनाला जर शेतकऱ्यांना मदत खरीच करायची असेल तर पीक विमा कंपनीची गरजच काय? तुम्ही अतिशय शेतकऱ्यांच्या खात्यावर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून पैसे पाठवताय, मग हे मध्ये माध्यम कशाला हवंय? आता लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणतायत की विमा कंपनीमध्ये घोळ आहे. मग लोकप्रतिनिधी जर विमा कंपनीमध्ये घोळ आहे, मग लोकप्रतिनिधीच्या माध्यमातूनच सरकार चालतंय, मग ही माध्यमच कशाला? महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू शकता. कंपनीचा फायदा आणि शेतकऱ्याला कसा अडवून केलं त्यांना माझा माहिती. वेळ संपलाय. खरं तर तुम्ही खूप उशिरा आलात त्याच्याबद्दल, पण तुम्हाला काय वाटतं? साहेब, खरं अडचण अशी आहे की यावर्षी सरकारनं पीक विम्याचे नियम बदलले सगळे. आधी जे सगळ्या नुकसानीला भरपाई मिळायची, इव्हन पिकं काढल्यानंतर जरी काय झालं तर त्याला नुकसान भरपाई द्यायला परमिशन होती, म्हणजे पंचनामे वगैरे करून पाहणी करून करता येत होतं. पण आता ते सगळे निकष बंद केले सरकारनं आणि फक्त पीक विमा पीक कापणी प्रयोग करायचा आणि त्याच्यावर आधारित नुकसान भरपाई द्यायची एवढंच ठेवलेलं आहे. आणि ही सगळ्यात मोठी अडचण आहे आज. ह्या सगळ्या बाबी माझ्या शेतकरी बांधवांना नम्रपणे मी हात जोडून सांगू इच्छितो की उद्या आम्ही सगळे पालकमंत्री महोदय, आम्ही सगळे आमदार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या सगळ्या आपल्या भावना पोचवून दिवाळीच्या आत माझ्या शेतकरी बांधवांच्या घरी चांगली दिवाळी होईल या दृष्टिकोनातून